गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय। गोपीनाथ भगवान की जय। गौरांग महादेव की जय। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली एकनाथ महाराज की जय। ज्ञानोबा माऊली की जय। माऊली गुलाबराव महाराज की जय। बाबाजी चैतन्य महाराज की जय। माऊली तुकाराम महाराज की जय। श्रीरामचंद्र भगवान की जय। हनुमंत बा की जय। गजानन बा की जय। सोनाजी बा की जय। नमो पार्वती पते हर हर महादेव। गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय। पूर्णा माता की जय। श्री संत सखाराम महाराज की जय। माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय। भक्त पडता संकटात बाबा धरिती रूपे अनेक। भजन भक्तीने वश होत कलियुगातील अवतार। एकदा बाबांचे भागवत होते खरकुंडी गावात। पूर्णातिरी 7 दिवस पत्रिका दिल्या घरोघरी। खऱ्या संताचे आकर्षण आहे अनादी काळापासून। भाविकाला लागे ध्यान विसर पडतो देहाचा। जेथे देहाचा विसर तेथे कैचे घरदार। तेथे कैचे इष्टमित्र लाज भय चिंता नाही तेथे। तेथे असे फक्त परमात्मा नाही त्या भक्ताला उपमा। जेव्हा तशी दशा येईल आपणा तेव्हाच तुम्हा कळेल। असो बुलढाण्याची आडेबाई तिला झाली भागवताची घाई। पती मुलासहित लवलाही तयारी केली जाण्याची। गोपाल कृष्णाचे स्वरूप सावळे नंदाच्या घरी अवतरले। एक धावे एकी पुढे भान नाही गोपींसी। आळेबाई बोले पतीला 3 दिवस झाले भागवताला। तयारी दररोज करिता वेळेवर निघते भलतेच काम। नरहरी माऊलीचे हृदय कोमळ आपली वाट ती पाहत असेल। उगेच लावू नका वेळ खरकुंडी गाव दूर आहे। बोला चाली बंद झाली आळेबाच्या घरची सर्व मंडळी। सामान घेऊन या तातडी आले गाडीत बसण्याला। नरहरी बाबांचे वेळ लागले परवा नाही कुणाची कुणाले। घराचे सर्वही दरवाजे उघडेच राहिले त्यावेळी। अशा रीती ते सर्व भक्त आले खरकुंडी गावात। ऐकले बाबांचे भागवत समारोपाचा दिन उगवला। सकाळी केले पूर्णाचे स्नान भाविकांच्या घरी चहापान। बाबांच्या अनुभवाचे करिता वर्णन नैनातून अश्रू वाहती। कीर्तन झाला काला बाबांच्या भोवती गोपाळांचा मेळा। आजचा काला गोड झाला गोपाळांनी गोड केला। काला झाल्यावर महाप्रसाद लसण कांदा वांगे बंद। आनंदाला झाला परमानंद सर्वही निघाले घराकडे। बुलढाण्यात गणेशनगर समोर हनुमंताचे मंदिर बाजूला शंकराचे देऊळ तेथपर्यंत सर्व आले। आडेबाला दरवाजे उघडे दिसले त्यांनी पत्नीला दाखविले। अगे आपल्या घरी पाहुणे आले कोण्या गावचे काय सांगा। घरात पाहुणे नाही दिसले कैलास म्हणे कुणाकडे असतील गेले। जेव्हा रात्रीचे 10 वाजले तेव्हा घाबरले सर्वही। सर्वांचा विचार एक झाला आपण गेलो भागवताला नाही बंद केले घराला। चिडचिडा आता करू नका। नंतर घरातील सामान तपासले सर्व जसेच्या तसेच दिसले। पैसा सोने तांब्यात पेले सर्वही होते सुरक्षित। सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले म्हणती बाबांनीच रक्षण केले। तुलसीदासांच्या आश्रमी चोर शिरले राम लक्ष्मण उभे रात्रभर। आपल्यासाठी 4 दिवस नरहरी बाबांना झाले कष्ट। त्यांच्या उपकाराची परतफेड काहीतरी आपण करावी। परिस्थिती साधारण असल्यामुळे थोडे थोडे पैसे जमा केले। बाबांचे भागवत बुलढाण्याला गणेशनगरात घेतले। इवलेसे रोप लाविले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी। बाबांनी इच्छा पूर्ण केली सोहळा झाला अपूर्व। बाबांवर भरवसा ठेवला डगमग नाही चित्ताला। तेथेच येशा होतात लीला भेसडे येथे चालत नाही। गोपाल कृष्ण गेले मथुरेत गोपिका होत्या विरहात। तेवढ्यात आला उद्धव भक्त पाहुणी गोपी आनंदल्या। उद्धव जेव्हा मथुरेत निघाला गोपिकांनी गोपाल कृष्णाला नाना तऱ्हेच्या भेटवस्तू दिल्या। उद्धवाच्या रथामध्ये मेवा मिठाई खडी साखर कुणी सुगंधी फुलांचे हार रंगीत कपड्यांच्या घड्या सुंदर बोटातील अंगठ्या कुणी दिल्या। त्या पाहुणी गोपाल कृष्ण नाचू लागला आनंदानं। तैसे माझे कवित्व ऐकून नरहरी माऊली हसत असे। गरीबाच्या घरी राजा आला सोफा सेट नाही बसण्याला। पदाचा अभिमान नाही त्याला चादरवर बसला प्रेमाने। वर्णा गावची सुशिलाबाई तिला नाही बापाई त्यातही दमाची व्यथा पायी होती पूर्वीपासून। पतीने तिचा त्याग केला जवळ नाही पैसा आदला। जगाचा नियम ऐसा भला पैशाचे सर्व सोबती। अंगात नाही कोणती कला लहानपणी नाही गेली शाळेला। मात्र बुधवारी आली भालेगावला देवबाच्या बरोबर। एका पायावर 3 तास करीत होते तांडव नृत्यास। वर्णा गावचे श्री किसन इंगडे देवबा म्हणती तयांना
कीर्तनात तिचा देहभाव गेला. ती म्हणाली, नरहरी बाबाला इथेच राहावे वाटते मला. बाबा म्हणाले, मस्त आहे. तेथे बरीच वर्ष झाले. बाबांनी नांदुऱ्याला आणले. मलकापूर रोडच्या आश्रमात प्रेमाने सेवा करीत असे. कधी झाल्या दमाचा त्रास, बाबा नेती दवाखान्यात. त्याने वाटे आरामास कामधंदा करू लागे. पुढे बाबांनीच औषधी दिली. 3 हिस्से व्याधी नष्ट झाली. सुशीलाबाई उतावीड झाली. पूर्ण आराम होईल कधी. बाबांचे भागवत पारखेड गावात झाले 99 सालात. पहाडसिंग महाराजांच्या जन्मभूमीत काय तो आनंद वर्णावा. तेथील संतोष अग्रवाल स्वभावाने भाविक व दानशूर. त्यांनी सांगताच समाचार सुशीलाबाई आनंदली. अर्णी गावात आहे वैद्य, दमाची तो देतो औषध. त्याला नाही पैशाची आस, बरेच लोक ठीक झाले. तुझी इच्छा असेल जर खर्च करीतो मी भरपूर. चिंता करू नको तिडभर, भागवताला तू निघुनी. सुशीला बाबा समोर बैसली. गोष्ट सर्व कथन केली. बाबा बोलले तये वेळी चित्त देऊन ऐकावे. सुशे तू पाय, आम्ही सांगावे त्यात काय. तुझी आवडी असेल जर आम्ही कशाला मोडावी. सुशीला पारखेडला गेली. कथा भागवताची ऐकली. अग्रवाल बानी व्यवस्था केली. 2 भाविक सोबत दिले. अर्णी गावात जाऊन दमाचे औषध केले सेवन. 3 जण नाम जप करीत नांदुऱ्याला निघाले. पॅसेंजरचे काढले तिकीट. तेवढ्यात आली एक्सप्रेस. 3 जाऊन बैसले त्यात धामणगावच्या स्टेशनात. गाडी बडनेऱ्याच्या पुढे 1 किलोमीटर अंतर गेले. तेथे तिकीट चेकर आले. त्यांनी दटाविले 3घांना. हा आहे रिझर्वेशनचा डब्बा. तुम्ही येथून लवकर निघा. दुसऱ्या गाडीने प्रवास करा, नाहीतर दंड करीन मी. 3 बेंचावरून उठले. दरवाजात तिला बसविले. 2 मात्र उभे राहिले सुशीलाच्या शेजारी. सुशीलाबाई साधी बोडी आश्रमाच्या बाहेर नाही फिरली. टीसीच्या शब्दाने खूप घाबरली. विचारात झाली तल्लीन. तिला वाटले पुढच्या स्टेशनवर पोलीस आपणा मार देईल. पैशांचा दंड किंवा शिक्षा केल्यास बाबा रागवतील मला. अशा विचारात गुंग झाली. चालत्या गाडीतून उडी टाकली. सोबत्यांनी ती पाहिली. आपसात काय बोलती. अरे आता आपत्ती आली. बाई रेल्वे खाली मेली. साखळी ओढू का मारू उडी, उपाय काही सुचेना. वेगात होती एक्सप्रेस गाडी. पुढच्या स्टेशनवर थांबली. 2 उतरले तातडी. लगेच त्यांनी फोन केला. पोलिसात तक्रार देऊन दुसऱ्या गाडीमध्ये बसून बडनेऱ्यासी पुन्हा येऊन पायदळ रस्त्याने निघाले. समय होता रात्रीचा. धाकवाटे चोरा शिपायांचा तपास करीती सुशीलाचा. थकून या गेले ते. इकडे काय झाला चमत्कार, तो एकावा सविस्तर. कैसी आहे बाबांची पावर, संसार सारा धोक्याचा. सुशीलाबाईने घेतली उडी. तेव्हा हाती होती थैली. दुसरा नव्हता कोणी वाली. अंधार होता चहूकडे. एक्सप्रेस गाडीचा वेग बहुत. निघून गेली एका क्षणात. तेथे होते श्री नरहरी कृपावंत. त्यांनीच तिला रक्षिले. गुप्त चक्र गदाधरा, नाव शोभे श्री सारंगधरा. जैन हरी मंत्राचा पसारा, ब्रह्मांड भरून उरलासे. फक्त थैलीचे 2 कसे चाका खाली तुटले होते. तैसीच थैली बगलीत दाबून भजन करीत चालली. काहीच नाही लागला मार, नाही कोठे रक्ताची धार. गाडी निघून गेल्याची हळहळ नाही तिळभर वाटली. जशी काही झोपेतून उठली तशीच स्टेशन पर्यंत आली. 2 स्त्रियांशी बोलत बसली. भाविक होत्या म्हणून त्यांना सांगितलंय सर्व कथा. त्या म्हणाल्या, भिवू नको बेटा, एवढी रात्र जाऊ द्या आता, सकाळी पोहोचवू नांदुऱ्यास. जैन हरिमा सुरू जप. तेवढ्यात आले ते 2 भाविक. त्यांना आश्चर्य वाटे खूप. सुशीला जिवंत पाहुनी. ते एकमेकांशी बोलती. नरहरी बाबा आहे करामती. आपली अजून धडधडते छाती. जीव जाऊ पाहते. असा आहे नरहरी देव. दिनदुबळ्यांची करतो किव. नाही नाव लौकिकाची हाव, म्हणून माऊली म्हणतात. सकाळी 3 एसटीत बसले. सुखरूप घरासी परत आले. नाही विसरले हरिपाठ भजनाले. सुशीला भेटली बाबांना. श्री नरहरी बाबांच्या कृपेनं आले पुन्हा गुरु शिष्य प्रकरण. पत्र पाठविले श्री अनिल मराठेनं श्री संत नरहरी बाबांना. हे पत्र आहे जसेच्या तसे, मजकूर त्यातील या पर्यसे. तुम्ही नांदुऱ्याचा आश्रम विकून ताबडतोब निघून यावे. बरेच दिवस निघून गेले, तुम्ही पुन्हा नाही भेटले. पत्र व्यवहार बंद केले, आम्ही काय समजावे. तूर्त गिराईक नसेल तर फक्त दोघांनी यावे लवकर. भेटी अंती बोलणे होईल, संकटात तर पडले नाही ना. इथे माझ्याजवळ तुम्ही राहावे, वेळेवर मिळेल ते खावे. नित्य साधन करीत जावे, बस एवढेच तुमचे कर्तव्य. हे पत्र म्हणजे आज्ञापत्र. तुम्हा दोघांचे शुभाशीर्वाद. तुळसा तुझा स्वतंत्र बोध चित्त देऊन ऐकावा. तुझ्या सौभाग्याची मज चिंता, तुझे कुंकू कायम राहण्याकरिता नांदुरा सोडून ताबडतोब सेवकदास जवळी राहा. तुमची हिंमत व निर्धार अपुरा पडला आजवर, म्हणून तुम्हाला माझ्या समोर झुकावे लागेल. मात्र खरे बाबांचे नामस्मरण कीर्तन समर्थाला झाले मान्य. म्हणे नरहरी छाप अभंगातून बाबा बोलू लागले. तो माझा कसला गुरु, कृष्णच माझा खरा सद्गुरु. नरहरी बाबांनी पहिला ग्रंथ नामचिंतामणी लिहिला. त्यात 50 व 51 पानावरी केले लिखाण. कलियुगी गुरु झाले निर्माण, शिष्यांच्या धनावरी नजर त्यांची. शिष्याचा वृद्धताप कमी करणारे फारच कमी आहेत बिचारे. लोभी गुरुच्या तावडीत फसून खोट्या भिडीने मरतात.
हो गुरुचाच लोभ नाही गेला तो विरक्त कसा करेल शिष्याला. निर्भीड बोलणे नरहरी बाबाला आवडे पहिल्यापासून. भाकरला नाही लागत भूक म्हणून खाणाऱ्याची भूक होते शांत. नाहीतर तिने पोटात जाऊन आतडे खाल्ले असते. नाम चिंतामणी गुरुने वाचला पुन्हा पत्र आले बाबाला. माझा सप्रेम नमस्कार नरहरी महाराजाला. दोषांचा पुतळा आहो मी आता तुम्हाला सत्य कळले. आजवर तुमचे मोठे नुकसान झाले त्याचे वाईट वाटते स्वतःले. नुकसान भरपाई करीन मी तुम्हाला कडक पत्रे लिहिण्याबद्दल. मला दिलगिरी वाटते फार तुमची श्रद्धा माझ्यावर हे मी पूर्ण ओळखतो. बुवा साहेब तुम्ही चिंता करू नका. नादुऱ्याला चिंतन कीर्तन ठेवा सुरू. सौभाग्यवती बाई साहेबास माझा शुभाशिष पूर्ण असो. माझी तुझला एवढीच विनंती. बुवा साहेब वागो कसाई त्यांची सेवा तुला सोडू नाही. स्वभाव त्यांचा चांगला. मागच्या दुर्घटनेत हा वेळा तुमच्या कृपेने वाचला. दवाखान्यातील तुमच्या सेवेला विसरणार नाही कदापि. त्यांचे अंतकरण फार मोठे तुझला मी सांगावे कसे. तुळसा तुझला एकच विनंती सांभाळ माझ्या नरहरीला. श्री सद्गुरु नाम संकीर्ताश्रम जिल्हा जळगाव खानदेश धुळे रोड पारोडा आश्रम. सेवकदास हा पुला एका रात्री एकांत पाहून बाबा करीती मजसी भाषण. आश्रमात आहे खूप भाग्यवान पण आमच्या नाहीत कामाचे. तुम्ही कराला आमचे काम आमचा भरवसा तुमचेवर महान. अनिल मराठी येईल गाडी घेऊन आश्रमात प्रवेश देऊ नका. उलट त्याच्या गाडीला गोटे मारून काच टाकावे फोडून. त्याने पुन्हा येऊ नये म्हणून उपाय तुम्हाला सांगतो. तो आमचा नाही गुरु कृष्णाचे भजन आम्हीच करू. कृष्णाचे नाम आमचा गुरु आले काय तुमच्या ध्यानात. बाबा गेले भागवताला मराठी निघाले अमरावतीला. आश्रमापुढे थांबवले गाडीला त्याचा शिष्य आला आश्रमात. मी होतो दरवाजा बनवित तो नरहरी बाबांची चौकशी करीत. त्याला लागला वेळ बहुत. आशाबाई मराठे आलीसे ती पत्नी अनिल मराठेची. गेटजवळ थांबविले ती जसे लवकर सांगावे परिचयाची. ती म्हणे उघडा दरवाजा तुमच्या नरहरी बाबांचे गुरु आले. गाडीत आहेत बैसले. माझ्या हातात होता वासला धावलो दोघांच्या अंगावर. बाबांनी सांगितले होते मजला खूप शिव्या दिल्या त्यांना. मला प्रसन्न करणे माझ्या माऊलीला बाकीचे नाही माहीत. दोघे घाबरून पडाले घाई घाई गाडीत बसले. गोटे घेऊन निघालो त्यांच्याकडे. गाडी गेली निघून. रात्री बाबांना सांगितला वृत्तांत. बाबा हसले खूप खूप. असाच प्रकार अनिल मराठेच यापुढे आला की करावा. पुन्हा 1 महिन्याने ते आले. विष्णू काटेने खूप दटाविले. विद्यार्थी होते त्यांच्या संगतीले. अपमान त्यांनी खूप केला. तिसऱ्यांदा पुन्हा आले. श्री गोरे महाराजांनी काढून दिले. तेव्हापासून मात्र अनिल मराठे नाही आले आश्रमात. श्री नरहरी बाबांनी विरहभक्ती कुणा कुणाला दिली होती त्यांचे वर्णन बाबांच्या कृपेने होईल पुढच्या अध्यायात. विरहभक्तीचा अनुभव खास कृष्णाने दिला गोपिकांस. श्रीराम प्रभूंनी दिला सीतेस चरित्र घडले महान. नरहरी बाबा माझे भगवान त्यांच्या कृपेने झाले स्मरण. त्यांच्या अभंगाचे करीतो लेखन. नामाचा महिमा त्यात असे. नाम गाता तुडले नाम गुरु माऊली झाले. नाम वरिष्ठा वरिष्ठ नाम घेता न लगे कष्ट. नाम सर्व विजयी पाहे ऐसा माझा अनुभव आहे. पूर्ण ब्रह्म आले हाता म्हणे नरहरी नाम गाता. श्रीकृष्ण नामे रंगून गेली श्री नरहरी माऊली. झेंडा डाव्या बाजूस लावणी गाडीमध्ये बैसली. दिव्य शुभ्र फेटा दिव्य शुभ्र शर्ट शुभ्रच ते धोतर. हळूच खिडकीतून पाहुनी घेते भक्तांचा समाचार. श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं 15वा अध्याय झाला वर्णन. भारत माता झाली धन्य धन्य. जय नरहरी मा मंत्राने गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. श्री संत गुलाबराव महाराज की जय.